तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशन डिवाइड करायला कठीण वाटतं का? आज आपण फक्त 3 मिनिटांमध्ये डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सो वॉच टिल द एंड बिकॉज दिस ट्रिक विल मेक अल्जेब्रा सुपर इझी. सो लेट्स स्टार्ट. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे व्हेरिएबल आणि नंबर्सचे कॉम्बिनेशन. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. एक्झाम्पल घेऊया 3x² + 6x आणि सेकंड एक्झाम्पल आहे 2x + 4. जेव्हा आपण एका पॉलिनॉमियलला दुसऱ्या पॉलिनॉमियलने डिवाइड करतो त्याला म्हणतात डिव्हिजन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. चला मुलांनो, आता आपण बघूया एक्झाम्पल. 6x² + 9x / 3. आता 3x ने आपल्याला त्याला डिवाइड करायचं आहे. सो आपण सिम्पलेस्ट वेमध्ये आपण आधी लिहून घेऊया. त्यामध्ये बघा 3x आणि डिव्हिजनच्या याच्यामध्ये 6x + 6x² + 9x. तर आता आपल्याला 3x ने 6x² ला डिवाइड करायचं आहे. सो 3ने जर आपण 3च्या टेबलमध्ये म्हणजे 2ने मल्टिप्लाय केलं तर 6 येतात आणि x ऑलरेडी आहे म्हणून फक्त एका xने मल्टिप्लाय करावं लागेल. सो आपण 2xने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे 6x² येतं विच विल बी गेट कॅन्सल मीन्स 0. 6मधून 6 गेल्यानंतर, कारण सबट्रॅक्शन करताना आपण साईन चेंज करतो. सो आता 9xला सुद्धा सेम प्रोसिजर होणार आहे. 3ला मल्टिप्लाय केलं तर 9 येतं. इथे xने का मल्टिप्लाय करायचं नाही, कारण x² आहे का? नाही, एकच x आहे आणि 3xने मल्टिप्लाय करतोय. सो आपण फक्त 3ने मल्टिप्लाय करणार 3xला, आन्सर येतं 9x. त्याला सबट्रॅक्शन करताना तो साईन चेंज होतं आणि आन्सर येतं म्हणजे रिमाइंडर येतं 0. सो आन्सर इज 2x + 3. आता दुसरे एक्झाम्पल बघूया आपण डिव्हिजनचे. 16 - 4 (3x - 4) / 12x - 16. आता बघा, न्यूमरेटरमधून आपण 4 कॉमन काढू शकतो. 16मधून 4 कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये राहतात 4 आणि जे 4 आहेत मल्टिप्लिकेशनला ब्रॅकेटला ते पण आपण कॉमन असल्यामुळे आपण काढलेत बाहेर तर ते 1 राहणार. सो स्टेप येणार आहे 4 (4 - 1 (3x - 4) आणि डिवाइडला पण 12x - 16 आहे. सो 4 आपण कॉमन काढू शकतो. आतमध्ये येणार आहे 3x - 4. 4 गेट कॅन्सल. मग आता न्यूमरेटरला राहिलेला आहे 4. -1ने जर आपण म्हणजे 1 आपण डिनोट केला किंवा नाही केला तरी चालतो. सो (3x - 4) / 3x - 4. आता जे डिवायडेड बाय आहे ते आपण न्यूमरेटरच्या टर्म्सला सेपरेट करून डिवाइड करू शकतो. म्हणजेच येणार आहे 4 (3x - 4) - 3x - 4 (3x - 4) विच विल बी गेट कॅन्सल. आता आन्सर येणार आहे 4 (3x - 4) - 1. सो स्टुडंट, आज आपण शिकलो आहोत डिव्हिजन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. जर तुम्हाला मॅथ्स सोप्या पद्धतीने शिकायचे असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.